हाय हॅलो नमस्कार. मी आज गेले होते बाहेर, सकाळची सर्व कामं उरकूनच गेले होते. एकटीच जाणार होते, पण सार्थूचे पप्पा बोलले मी सोडतो. मग काय, आधार कार्डचं काम होतं माझं आधार कार्ड पप्पांच्याच नावाने होतं. फायनली ते आत्ता सार्थूच्या पप्पांच्या नावाने झाले. किती लग्नाला झालीत 5 वर्ष, पण ते काम तसंच होतं. फायनली कुठे ते आज काम झालं. मग काय, उद्या संक्रांत म्हटल्यावर आम्ही बाहेरच गेलोय म्हटल्यावर मग सार्थूचे पप्पा म्हटले बांगड्या वगैरे भरून घे. मग बांगड्यांना नंबर होते, त्यामुळे मग मी थोडीशी खरेदी केली. कोण वगैरे घेतले, मुलींना हेअरबँड घेतला आणि आहे ना त्यांना बांगड्या पण घेतल्या गोल्डन कलरच्या, ज्या की त्या सगळ्यावर येतील. मग त्यांना घातल्या पण होत्या मी. मग माझा नंबर आला. मग मी ह्यावेळेस ना स्टोनच्या बांगड्या भरल्या. नेहमी मी प्लेनच हे ग्रीन भरते, पण ह्यावेळेस थोड्याशा वेगळ्या भरल्या, छान वाटत होत्या. मग काय, घरी वगैरे आलो आणि आईंनी आहे ना, आज भोगी म्हटल्यावर आहे ना, आईंनी आहे ना सगळी भाजी वगैरे कट करून ठेवल्या होत्या. पण थोड्याशा कट करायच्या होत्या, त्या मी करायला घेतल्या. आणि भाजी तर त्याच करणार होत्या, कारण का त्यांना छान जमते, मी कधी केली नाही. मग मी भाज्या वगैरे कट करून दिल्या आणि वाटण करून दिलं त्यांना. मग त्यांनी वाटण पण त्यांनी सांगितलं होतं कसं करायचं, ते करून दिलं. आणि त्याच्यानंतर मग मी भाकरी करायला घेतली. खरं तर आहे ना, आज भोगीच्या दिवशी आहे ना बाजरीच्याच भाकरीचा मान असतो, पण बाजरीची भाकर कोणी खात नाही, त्यामुळे मग आम्हाला ज्वारीच्या भाकरीच्याच करावं लागलं. मग ज्वारीच्याच भाकरीला मी तीळ वगैरे लावले. आणि तिळही व्यवस्थित माझ्याकडनं बसत नव्हते, तरीही मी थोडे थोडे ट्राय करून बसवले. आणि तव्यावर टाकल्यावर सुद्धा पण मी बसवून घेतले. मग हे पा, मस्त अशी भाकरी तयार झाली होती. भोगीची भाजी वगैरे केली, जेवण वगैरे केलं. नंतर माझ्या फ्रेंडकडे गेले. मग ती म्हटली मस्त तिच्याकडनं मेहंदी काढून घेतली. थँक्यू फॉर वॉचिंग.